पावसाळ्यात सगळं काही एकदम मस्त चाललेलं असतं. स्किन देखील एकदम ग्लो करत असते. पण केसांचं काय? म्हणतात पावसाळ्यात 30 ते 40% केस जास्त गळतात. हा, इतक्या लवकर केसांची ग्रोथ देखील होत नाही. त्याच्या 4 पटीने केस गळायला लागतात. परिणाम आपण काय करतो? प्रोडक्ट बदलतो, शॅम्पू बदलतो, कंडिशनर बदलतो, वेगवेगळे प्रोडक्ट ट्राय करायला लागतो. पण तरी देखील केसावर त्याचा काहीही फरक पडत नाही. तुमच्या संगती होतं का असं? तर माझ्या संगती होत नाही, कारण मी फॉलो करते या ट्रिक्स. आणि जर तुमच्या संगती जर असं होत असेल तर इथून पुढे होणार नाही. नंबर 1, जेव्हा देखील तुम्ही बाहेर गेले आणि तुम्ही पावसात भिजले, तुम्हाला असं वाटत असेल की आपला माथा म्हणजेच आपले केस हे पावसाच्या पाण्याने ओले झालेत, तेव्हा शक्य तितक्या लवकर तुम्ही प्रयत्न करा की घरी येऊन तुम्ही तुमचे केस धुण्याचा किंवा हेअर वॉश करण्याचा. कारण आम्लयुक्त पाणी आणि प्रदूषण, त्याचप्रमाणे कोंडा आणि जो आपल्या स्कॅल्पवर घाण आहे, त्यामुळे तुमचा स्कॅल्प इची होऊ शकतो. त्यामुळे तुमची हेअर ग्रोथ इथे थांबणार आहे. शिवाय केस तुटण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे पावसातून भिजून आल्यावर शक्य तितक्या लवकर तुम्ही तुमचा हेअर वॉश करायचा आहे. टिप नंबर 2, आठवड्यातून तुम्हाला फक्त 2 वेळाच हेअर वॉश करायचं आहे. हा, आठवड्यातून तुम्हाला पावसाळ्यात देखील फक्त 2 वेळा हेअर वॉश करायचं आहे. असं नाही की पावसातून भिजून आलो केला हेअर वॉश, पावसातून भिजून आलो केला हेअर वॉश, किंवा कंटाळा आलाय म्हणून ह्या आठवड्यात मी हेअर वॉशच करणार नाहीये, किंवा मला थंडी वाजते, सर्दी होईल ह्याच्या भीतीने मी हेअर वॉश करणार नाही, असं काहीही चालणार नाही. पावसाळ्यात देखील तुम्हाला आठवड्यामध्ये कमीत कमी 2 वेळा किंवा जास्तीत जास्त 2 वेळाच तुम्हाला हेअर वॉश करायचा आहे. कारण जास्त वेळा तुम्ही हेअर वॉश केला तर तुमचं जे केसांमधलं नॅचरल ऑइल आहे ते पूर्णपणे निघून जाणार आहे. तुमचे केस इथं ड्राय होणार आहे, रफ होणार आहेत, फ्रिझी होणार आहेत. शिवाय तुमचा हेअरफॉल इथं जास्त वाढणार आहे आणि हेअर ग्रोथ इथं खूप कमी होणार आहे. त्यामुळे तुम्हाला एकदम माइल्ड शॅम्पूने, जो तुमचा फेवरेट शॅम्पू आहे, जो तुम्हाला सूट करत आहे, त्या शॅम्पूने आठवड्यातून कमीत कमी 2 किंवा जास्तीत जास्त देखील 2 वेळा तुम्हाला हेअर वॉश करायचा आहे. त्याच्यापेक्षा कमी देखील नाही आणि त्याच्यापेक्षा जास्त देखील नाही. नंबर 3, पावसाळ्यामध्ये ओले केस बांधून ठेवू नका. हा, काही वेळा असं होतं की आपण बाहेर जातो, भिजून येतो आणि त्यामुळे काय होतं की भिजून आल्यामुळे आपण केस जेवढा जेमतेम सुकवतो आणि सुकवल्यानंतर ना आपल्याला केस एकदम इरिटेट वाटायला लागतात, तर आपण काय करतो? ओले केस बांधून ठेवतो. आणि काही जण असे असतात की पावसाळ्यामध्ये जास्तीत जास्त बुचडा घालतात किंवा पॉनीटेल घालतात आणि ते इतक्या प्रकारे घट्ट बांधलेले असतात. त्यामुळे काय होतं? आपले जे केसांची मुळे असतात ते कुमकुवत होतात आणि पावसाळ्यामध्ये ओले केस बांधल्याने जास्त प्रमाणात हेअरफॉल होऊ शकतो. त्यामुळे शक्य तितकं पावसाळ्यामध्ये तुमच्या केसांची तुम्ही एकदम ढिल्ली वेणी घाला, केस व्यवस्थित वाळवा, केसाची व्यवस्थित कोंब करा, ते पण मोठ्या दाताने कोंब करा आणि तुमचे केस व्यवस्थित वाळवून एक ढिल्ली वेणी किंवा एकदम ढिल्ला पॉनीटेल घाला. तर टिप नंबर 4, प्रथिन, लोह किंवा पोषक तत्वाची कमतरता. हा, तर हे एकदम इम्पॉर्टंट आहे. जेव्हा आपल्या शरीरात सर्व प्रकारचे मल्टीव्हिटॅमिन्स आपल्याला भेटत असेल, लोह मिळत असेल, आयरन मिळत असेल आणि केस वाढणारे प्रत्येक गोष्टी, प्रत्येक पोषक द्रव्य आपल्या शरीराला मिळत असेल, स्कॅल्पला मिळत असेल, तर आपली केसांची वाढ इथे चांगली होणार आहे. हे सविस्तर ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की हे जर तुम्ही फॉलो केलं तर तुमचे केस 99% वाढण्यासाठी मदत होणार आहे. त्यामुळे जर तुम्ही माझे हे जर व्हिडिओ पाहिले नसेल तर पहिल्यांदा जाऊन तुम्ही हे माझे व्हिडिओ पहा. त्यानंतर तुम्हाला कळेल की केस वाढण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत आणि मी माझ्या रेग्युलर लाईफमध्ये 2 लेकरांची मम्मी असताना देखील काय गोष्टी आणि कशा गोष्टी खात आहे आणि ज्यामुळे माझी हेअर ग्रोथ चांगली राहत आहे हे तुम्हाला पाहायला भेटेल. नंबर 5, ताण आणि अपूर्ण झोप. आता मी तर तुम्हाला असं म्हणत नाही की तुम्ही ताण घेऊ नका, तुम्ही झोप कंप्लीट पूर्ण करा. तर जीवनात असं कुठलं मनुष्य नाही की ज्याला ताण येत नाही, ज्याला झोप लागतेच, असं काही नाहीये. तर मी देखील आहे की मला देखील काही वेळेस टेन्शन असतं, काही वेळेस मला देखील लेकरांमुळे झोप नसते. पण मी म्हणते की सगळं काही एकदम स्मूथली हँडल करा. पाहिजे तितकं, जितकं जास्त प्रमाणात जमेल तितके जास्त प्रमाणात शांत राहावा आणि काम राहावा. स्वतः जास्तीत जास्त झोप घेण्याचा प्रयत्न करा. 5 तास जरी झोप घेत असाल तर एकदम शांत आणि गाढ झोप घेण्याचा प्रयत्न करा आणि शक्य तितकं पॉझिटिव्ह विचार करा आणि जे निगेटिव्ह लोक आहेत त्यांच्यापासून दूर राहावा. म्हणजेच तुम्हाला एकदम ताण कमी येणार आहे, टेन्शन कमी राहणार आहे आणि जितकी झोप घेता तितकी चांगली घ्या. त्याच्यामुळे काय होणार आहे की तुमची बॉडी रिलॅक्स राहणार आहे आणि त्यामुळे तुमचं हेअर ग्रोथ तिथे नक्की होणार आहे. टिप नंबर 6, चुकीची हेअर केअर रुटीन. हा, काही लोक काय करतात की शॅम्पू चुकीचा निवडतात, ऑइल चुकीचं निवडतात किंवा सारखे बदलत असतात. केसाला स्टाईल करायची असते, कर्ल्स करायचे असतात म्हणून सारखं हिट उपकरणं म्हणजेच इक्विपमेंट्स आपल्या केसांवर लावत असतात. कधी केसांना बायोटिन केली, कधी केसांना स्मूथ केलं, कधी सारखं पार्लरमध्ये जाऊन वेगवेगळे केमिकल लावून आले, त्यामुळे केस इथं खराब होऊन जातात. आणि त्याचप्रमाणे ओले केस बांधून ठेवणे आणि त्याचप्रमाणे म्हणतात तर ओल्या केसांमध्ये छोट्या कोंबडी केस करणे. तुम्हाला मी नेहमी सांगत असते की छोट्या कोंबणी केस करू नका, नेहमीच मोठ्या दाताची कोंबणी केस करा. कारण छोट्या दाताच्या फणीने 30 ते 40% केस गळायची जर शक्यता असेल तर मोठ्या दाताच्या फणीने 5 ते 10%च केस
गळण्याचे इथं चान्सेस असतात. तर ह्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या केसांची काळजी घ्यायची आहे, तुमचं स्कॅल्प स्वच्छ ठेवायचं आहे, त्यामुळे तुमचा हेअर ग्रोथ चांगला होणार आहे. तर ह्याप्रमाणे तुम्हाला तुमचं हेअर केअर रुटीन खूप छान ठेवायचं आहे आणि होईल तेवढं तुम्हाला हेअर ऑइल घरचा वापरायचा आहे. मी तुम्हाला इथे व्हिडिओ दिलेले आहेत, तुम्ही जाऊन चेक करा की हेअर ऑइल कुठले कुठले मी घरी बनवलेले आहेत आणि मी हेअर मास्क देखील दिलेला आहे. त्यामुळे तुम्ही केस स्मूथसाठी, शायनिंगसाठी आणि केस वाढीसाठी हे हेअर मास्क देखील ट्राय करू शकता. तर खूप छान आहे. तर पूर्ण मी माझ्या लाईफमध्ये हे पूर्ण शेड्यूल आहे, माझं हेअर केअर रुटीन अशा प्रकारे फॉलो करत आहे, तेच मी आज तुमच्यासाठी प्रामाणिकपणे शेअर केलेलं आहे. तर तुम्ही देखील फॉलो करा. आणि हे बघा, केस वाढणं म्हणजे हे एक प्रोसेस आहे, असं नाही की आज खाल्ल्याने उद्या वाढले. त्यामुळे तुम्हाला पेशन्स हवेत. तर पेशन्सनुसार तुम्ही या गोष्टी केल्या तर नक्की बदल होणार आहे, प्रॉमिस यू. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.